पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चय, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. न देखेसे झाले श्रम, आले वर्म हाताळे, तुका म्हणे कैची किव, कोठे जीव निराळा. तुकाराम महाराजांनी सुद्धा असं म्हणूयात आपण की एक रूपक करतात लोक साधारणपणे. त्याचं एक प्रवासाचं रूपक आहे, यात्रेचं, यात्रेकरूचं, की माणूस एके ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो, प्रस्थान ठेवतो म्हणजे जाण्यासाठी, आणि थेट मग त्याचा प्रवास पूर्ण होईपर्यंत जर्नी. तर अशा प्रकारचा प्रवास हा कुठे कुठे असू शकतो. लौकिकात तर असतोच तो. मग त्या सगळ्या गोष्टी येतात. पूर्वीच्या काळात वाहनच नव्हती, त्याच्यामुळं लोक पायीच जायचे, फार जुना काळ. नंतरच्या काळात हळूहळू लोकांनी काय केलं, प्राण्यांना माणसळवलं, त्यामुळं मग घोड्यावरती बसू लागले. मग पुढे त्यांचे लक्ष झालं की अरे घोड्यावरती एक दोन माणसं बसतात, आपण काहीतरी दुसरी युक्ती करूयात. मग त्याच्यातून रथ निर्माण झाला. मग इकडे शेतकऱ्यांनी बैलगाडी तयार केली. हे हा पुढचा टप्पा चाकाचा शोधात सगळ्यात महत्त्वाचा आहे त्या ठिकाणी. म्हणजे गती आणखी वाढली. आणि मग पुढे आपण बघतो की साधारणपणे जेव्हा एक वैज्ञानिक क्रांती झाली युरोपमध्ये, तेव्हा मग वाफेचं इंजिन पुढे आलं. मग आणखीन काय काय बघतो आपण, इलेक्ट्रिसिटी आली, आणि काय काय अद्याप अलीकडच्या काळामध्ये थेट अणुऊर्जेपर्यंत आपण पोहोचलो. तर त्यामुळं आपल्याला हा प्रवास अधिक सोपा, सुलभ आणि जलद करता येऊ लागला. म्हणून ह्या प्रवासाचं एक रूपक घेऊन पुढे लोकांनी माणसाच्या पारमार्थिक प्रवासाचं सुद्धा वर्णन करायला सुरुवात केली आहे. पिलग्रिम्स प्रोग्रेस नावाचं जे काही आहे इंग्रजी भाषेमध्ये, ते खूप बनियांचं गाजलेलं आहे. आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारचे. मग आता लोक म्हणायला लागले की जणू काही आपण साधनेला सुरुवात केली आणि टप्प्याटप्प्याने आपला विकास होत गेला आणि थेट आपण त्या मुक्कामापर्यंत पोहोचलो, शेवटपर्यंत. असा एक प्रवासच नाही का तो. आणि म्हणून त्या प्रवासाचं वर्णन करताना विशेषतः पाश्चात्य ख्रिश्चन विचारांच्या मध्ये हे वर्णन ज्यांनी केलं त्यांना मिस्टिक असं म्हटलं जातं. या लोकांना मिस्टिसिझम हे त्यांचं तत्वज्ञान. आणि मिस्टिसिझमचं वैशिष्ट्य काय की हे सगळे प्रवासाला निघालेले लोक आहेत, जणू काही परमात्म्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आहे. मग प्रवासात कधी कधी माणूस वाट चुकतो, भ्रमित होतो की इकडे जाऊ की इकडे जाऊ वगैरे वगैरे, संशय निर्माण होतो. मग त्याला आत्म्याची अंधारी रात्र असा एक शब्दप्रयोग त्या मिस्टिसिझममधनं पुढे आला. आणि तुम्हाला सांगतो की आपल्याकडे कुठे विचारवंत तत्वज्ञ होऊन गेले, गुरुदेव असं त्यांना म्हणायचे लोक, त्या संज्ञेपर्यंत ते आले. रामभाऊ रानडे हे निंबाळला त्यांचा आश्रम होता. पण फार थोरग्रस्त होते. तत्वज्ञानावरची पुस्तकं लिहिली त्यांनी, उपनिषदांवरची पुस्तकं लिहिली, आणि बनारसच्या हिंदू विद्यापीठाचे ते कुलगुरू होते, तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. थोर त्यांचा अधिकार वगैरे वगैरे. आणि निंबाळला त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा आश्रम म्हणूयात, एक स्कूल म्हटलं तरी चालेल, ते सुरू केलं तत्वज्ञानाचं, साधना मार्गाचं. तर त्यांनी अशा पद्धतीने काय केलं की त्या पाश्चात्य मिस्टिसिझमच्या धर्तीवरती भारतातल्या, विशेषतः महाराष्ट्रातल्या संतांच्या विचारांची मांडणी केली. मिस्टिसिझम इन महाराष्ट्र हे त्यांचं पुस्तक फार गाजलं. मग त्याच्यामध्ये तो मुद्दा येतो की आत्म्याची अंधारी रात्र. मग प्रत्येक संतांमध्ये त्यांना असं लक्षात आलं की अरे हा टप्पा जो आहे तो टप्पा अशा प्रकारे थोडा संशयाचा आहे वगैरे वगैरे, थोडा निराशेचा सुद्धा असू शकतो, कशाला गणित पडलो आपण वगैरे वगैरे. तर अशी एक त्यांनी मांडणी केली. त्यांची शिष्यशाखा महाराष्ट्रामध्ये होती. त्यांनी ती सगळी मांडणी पुढे उचलून धरली. डॉक्टर तुळपुळ्यांचं पुस्तक 5 संत कवी
किंवा साक्षात्कार पथावरील उदाहरणार्थ तुकाराम, अशा पद्धतीची पुस्तकं अनेक मंडळींनी पुढे लिहिली. तर ठीक आहे, म्हणजे आपण एका विशिष्ट मॉडेलचा स्वीकार करून त्या पद्धतीने तो अर्थ लावू शकतो, त्याच्यात काही गैर असं नाही. म्हणजे आपल्याला त्या त्या विचारांची समजूत अधिक समृद्ध होते, म्हणजे दॅट इज वेलकम असंच आपल्याला म्हणता येतं. परंतु हा जो विचार आहे तो काही प्रमाणात त्याच्यापेक्षा वेगळा सुद्धा आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे दादा महाराज सातारकर होऊन गेले आणि दादा महाराज सातारकरांनी संतांच्या सगळ्या विचारांची जी मांडणी केली ती अशी पठडीबद्ध साच्यात कुठल्या तरी बसवून अशी नाही केली. म्हणजे मग एक सरळ रेषेमध्ये तुमचा प्रवास आहे जणू काही. मग हा एक टप्पा. मग आपल्या प्रार्थना समाजातल्या लोकांनी सुद्धा तेच गृहीत धरलं होतं. म्हणजे त्यांचं जर तुम्ही पुस्तक 2 खंड पाहिले की अभंग चर्चा, तुकाराम महाराजांच्या अभंगांची चर्चा, आणि मग ते काय करायचे, एक अभंग घ्यायचे असे, त्याची चर्चा करायचे, खूप खूप चर्चा करायचे. मग उदाहरणार्थ डॉक्टर भांडारकर त्याच्यामध्ये होते, ते तर अध्यक्षच होते मुख्य. आणखीन काही लोक होते, पटवर्धन होते, एक रानडे म्हणून होते दुसरे, म्हणजे न्यायमूर्ती रानडे नव्हे तर ग रानडे. तर ही सगळी मंडळी एकत्र यायची. पुण्यामध्ये त्यांनी तुकाराम चर्चा मंडळ स्थापन केलं होतं. एक एक अभंग घ्यायचा आणि त्याची चर्चा करायची, प्रत्येक चरणाचा अर्थ लावायचा, शब्दाचा अर्थ लावायचा, त्याची नोट घ्यायची आणि मग ते प्रोसिडिंग प्रसिद्ध करायचं, असं ते होतं. तर अभंग सगळं झाल्यानंतर अर्थ लावून मग एक प्रश्न उपस्थित करायचे की कोणत्या टप्प्यावरचा अभंग आहे तुकाराम महाराजांच्या. म्हणजे तुकाराम महाराज हे सुद्धा एक जणू काही साधक आहेत, त्या याच्यावरती निघालेले, परमार्थाच्या पथावरून निघालेले, आणि ते कुठल्या तरी टप्प्यावरती असं गृहीत धरून त्यांनी त्या पद्धतीने ते अर्थ लावले. आणि मग शेळ्या मारायचं की मग या साधकाच्या टप्प्यावरती आहे. मग वेदांताच्या लोकांना विचारतात ते म्हणते तरी छानच झालं, हा जिज्ञासूचा अभंग आहे, हा मुमुक्षूचा अभंग आहे वगैरे वगैरे असं ते म्हणतील. तर त्याच्यापेक्षा एक वेगळा विचार दादा महाराजांनी मांडला. आणि त्यांचे शिष्य जे होते बाबाजी परांजपे, बाबाजी गणेश परांजपे बॅरिस्टर, त्यांनी तुकाराम महाराजांच्या भिजल्या वहीच्या अभंगांचा अर्थ केला आणि ते पुस्तक प्रकाशित केलं. ते आपल्या सध्या आपणाला वर्धा प्रकाशन भाव्यांचं सेनापती वापरत असतात तिथे उपलब्ध आहे. की ज्या वह्या तरुण आल्यावरती तुकाराम महाराजांची, त्यातली एक वही देऊमध्ये होती, त्या वहीची एक कॉपी सख्या हरी वैकुंठे नावाच्या वारकऱ्याकडे होती. तर त्याच्यामध्ये एक प्रकारचा क्रम आहे, म्हणजे ज्या क्रमाने तुकाराम महाराजांनी अभंग केले त्याच क्रमाने, पण तो क्रम म्हणजे असा क्रम नव्हे ज्याला हे साधनेमधली उत्क्रांती म्हणतात तशा प्रकारचा क्रम नव्हे, पण तो क्रम आहे. तर तिथे काय होतंय, दादा महाराज किंवा परांजपे सांगतायत की त्या त्या वेळेला ज्या उर्मी आल्या, अंतःकरणात उमटल्या, त्याची अभिव्यक्ती अभंगामध्ये आहे. त्यामुळं असं नाही म्हणता येत की या अभंगाच्या पुढचा हा टप्पा, मग त्याच्या पुढचा हा टप्पा, असं नाही. ते मागे वळूनही पाहू शकतात. त्यामुळं परमार्थाचं असं कुठलंही काय म्हणत त्याला असं गणित नसतं. म्हणजे या मार्गाने असं सरळ चालला किंवा असं नाही, असा तो एक मार्ग आहे. म्हणजे तो मी हे का सांगितलं आपल्याला की ह्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघायचं ते सगळ्या याच्या की तुकाराम महाराजांच्या याच्यामध्ये वेदांताचे अभंग येतात, निश्चितपणे येतात, अद्वैत वेदांताचे येतात, काही ठिकाणी द्वैताचा विचार येतो. तर मग अगदी त्या प्रार्थना समाजाच्या लोकांनी अपरिपक्व दशेतील अभंग असंही म्हणून टाकलेलं आहे एखाद्या अभंगाला. तर हे नेमकं काय आहे हे आपणाला काही आपण चौकट गृहीत नाही धरली तर समजून येईल की नेमकं काय आहे. एकतर तुम्ही एखाद्या चौकटीच्या याच्यात बसवायचा प्रयत्न केला की मग तुम्हाला त्याच्याच पद्धतीने जावं लागतं. मग तो साक्षात्कारवाद म्हणजे मिस्टिसिझम म्हणजे तो प्रवास तसंच करावा लागतो. मग तो हे म्हणतात त्याप्रमाणे प्रार्थना समाजी परिपक्व अपरिपक्व साधकाची दशा वगैरे वगैरे वगैरे. आणि ते तर असं म्हणतात की तुकाराम महाराज हे, कारण ही जी मंडळी आहेत ती द्वैती आहेत पूर्णपणे प्रार्थना समाजी, आणि ते द्वैती असल्यामुळे अद्वैतातले अभंग असतील तर ते म्हणजे असतील तर ते म्हणतील की ते अगोदरच्या काळातले आहेत. त्याच्या उलट समजा तुम्ही या वेदांती मंडळीकडे गेला तर ते म्हणतील की अरे नाही, हे जरा अगोदरच दिसतंय, तोपर्यंत तुकाराम महाराजांना अद्वैताचा साक्षात्कार झालेला दिसत नाही असं ते म्हणतील. काही असं म्हणतील की अरे हे द्वैत आणि अद्वैत पचवून त्याच्या पुढे जाणारी सुद्धा एक दशा आहे ना, त्या अवस्थेतले ते अभंग आहेत. हे वेगवेगळे विचार कसे पुढे येतात हे तुम्हाला मी सांगितलं. तर हा जो अभंग आहे हा अशा प्रकारे वेदांताचा विचार मांडणारा अभंग आहे. आणि तो वेदांत म्हणजे मी सांगितलं अद्वैत वेदांताचा विचार
प्रगट करणारा अभंग आहे. आणि असे अनेक अभंग तुम्हाला महाराजांच्या किंवा कुठल्याही संतांच्या, एकनाथांच्यामध्ये असतील, नामदेवरायांच्यामध्ये असतील, ज्ञानेश्वर महाराजांच्यामध्ये असतील, कारण तो संपूर्ण डॉमिनंट अशा प्रकारचा मुख्य प्रवाहातला तात्विक विचार आहे. तुम्हाला जे काही म्हणायचं, जे काही मांडायचं ते त्या पद्धतीने, त्या चौकटीत किंवा त्याला प्रतिसाद देतच मांडावं लागेल. त्याला बायपास नाही करता येत तुम्हाला. म्हणजे दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या, नामदेव महाराजांच्या अगोदर चक्रधर स्वामी होऊन गेले. त्यांनी महानुभाव संप्रदाय पुढे नेला. तर त्यांची मांडणी आहे ते पूर्णपणे द्वैती आहेत, पूर्णपणे द्वैती आहेत. म्हणजे त्यांच्या विचाराचं सूत्रच मुळात आहे की जीवा जीवा साजात्य आणि हे सगळा वैजात्य. म्हणजे सगळे जीव एका पातळीवरती आहेत, सारखे आहेत, आणि परमेश्वर हा त्यांच्यापेक्षा एक वेगळा आहे. म्हणजे द्वैत आलं. आणि मग त्यांचा संबंध काय असेल एकमेकांशी असणारा, तर ते म्हणतात की जीवेश्वरा स्वामी भृत्य संबंध अनादीचा, की ईश्वर हा स्वामी आहे आणि जीव हा त्याचा दास आहे. हा पहिल्यापासून चालत आलेला संबंध आहे. म्हणजे हा विचार परत चौकटीत कुठला येतो सगळ्या, हा त्या वेदांताने जी चौकट सिद्ध केली उपनिषदांच्या आधारानं, त्याच्यात तुम्हाला हा सगळा विचार मांडावा लागतो. मग ते विवेक सिंधुकार असतील, त्या दरम्यानच्या काळात होऊन गेलेले महाराष्ट्रामध्ये, त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचा एक हीच चौकट घेतलेली आहे आणि ते मुकुंदराज सांगितलेले आहे. तर तसं महाराजांच्या याच्यात तुम्हाला दिसेल. जसा एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा की पहा इंटरेस्टिंग आहे आणि त्याचा याच्याशी संबंध आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की हा जो अभंग आहे तो प्रथम पुरुषी या पद्धतीचा आहे. स्वतःला पुढे ठेवून म्हणूयात किंवा स्वतःचं निवेदन ते करतायत, परंतु दुसऱ्यालाही ते याच पद्धतीने सांगू शकतात ना. म्हणजे तो प्रसिद्ध अभंग आहे, तो तुम्हाला सांगतो. मग आपण याच्याकडे वळू. कसा अभंग आहे तो अभंग असा आहे की अमर आहा खरे की पहा खोटे. तुकाराम महाराज सांगतात लोकांना की तुम्ही अमर आहात, तुम्ही अमर आहात. आणि मी सांगतो म्हणून नव्हे, तर खरं आहे की खोटं आहे तुम्ही तुमचं बघा, तपासून पहा. माझं म्हणणं अमर आहा खरे की पहा खोटे. लोक म्हणतात की असं कसं तुम्ही म्हणणार, दिसतंय आम्हाला अनादिकाळापासून जगराटी आहे, मनुष्य जन्माला येतो आणि मृत्युमुखी पडतो. अवतारांना सुद्धा, परमात्म्याच्या अवतारांना सुद्धा मरण चुकलेलं नाही. मग तुम्हाला हे कुठल्या आधारे तुम्ही म्हणता. तर तुकाराम महाराज सांगतात पुढच्या त्या दुपदामध्ये, अमर आहा खरे की पहा खोटे, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. काय म्हणा म्हणजे काय समजून घ्या. देह माझा नाही, न म्हणा देह माझा ऐसा. देह तादात्म्य सोडा. मग देह तादात्म्य सोडा आणि मग काय काय पुढे काय. तर देह तादात्म्य सोडायचा अर्थ की मी देह माझा नाही, मी देहाचा नाही, तर मी आत्मरूप आहे असं समजा. न म्हणा देह माझा ऐसा, मग तुम्हाला ते कळेल, मग भरवसा कळेल. मग अशा पद्धतीने मी देह नाही, मग मी कोण आहे, तर मी परमात्माच आहे, परमात्मरूप आहे असं जर तुम्ही म्हणालात, तर मग काय होईल की मी एकटाच परमात्मरूप आहे आणि मग बाकीच्यांचं काय. तर सगळेच, म्हणजे तुम्ही जेव्हा अहम ब्रह्मास्मी म्हणता तेव्हा तिथे थांबून चालणार नाही ना. मी ब्रह्म आहे असं जेव्हा आपल्याला म्हणावं असं वाटतं तेव्हा तत्वमसी, तू पण ब्रह्मच आहे असं म्हणावं लागतं ना. आता मी काय किंवा तू काय हे जीव आहोत, परंतु आपल्या बाहेर आपल्या दोघांपेक्षा अनेक गोष्टी आहेत की ज्या काही त्यातल्या सजीव असतील, इतर जीव आहेत, काही निर्जीव असतील. मग तिथं काय म्हणणार, मग म्हणाले की सर्वम खलु इदं ब्रह्म, सर्वच ब्रह्म आहे. मग तो जीव असेल, अजीव असेल, सजीव असेल, निर्जीव असेल, जे काय असेल ते. परंतु प्रकर्षानं कुठे जाणीव आहे ही जीवामध्ये जाणीव येते, ही पाषाणामध्ये नाही येणार. जाणीवेचा सगळ्यात जास्त विकास कुठे झालेला आहे तर जीवामध्ये, आणि त्यातल्या त्यात मनुष्य प्राण्यामध्ये. निजज्ञान घातले देही. बाकीच्या प्राण्यांना ज्ञान आहे की नाही, आहे ना. आपण बघतो कित्येक वेळा आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे कुत्र्याला कसं एवढं समजतं,
बालकाला ओळखतात बरोबर, शेपूट हलवतं बरोबर. हे काय प्रकार आहे? ते पोलिसांची कुत्री तर काय ते गुन्हेच शोधून काढतात. म्हणजे त्यांना ज्ञान आहे, सजीव आहे. वनस्पतींना सुद्धा असतं काही प्रमाणात, असं लोक म्हणतात, शास्त्रज्ञच म्हणतात. मग माणसाचं वैशिष्ट्य काय की निजज्ञान, आत्मज्ञान, सेल्फ कॉन्शियसनेस ज्याला म्हणतो आपण, ते त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून तो एक वेगळाच आहे या सगळ्या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये, जो अहम ब्रह्मास्मी म्हणू शकतो, जो तत्वम असे म्हणू शकतो, जो सर्वम खलु इदं ब्रह्म असं म्हणू शकतो. तीच या उपनिषदांमधली महावाक्य म्हणून पुढे आहे. तर अमर हा याच्यामध्ये ते तत्वमसीचं संपूर्ण प्रतिबिंब दिसतं तुम्हाला. खरे की पहा खोटे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. कैसा धाक सकळी काय आपुले. म्हणजे मी जर ब्रह्म असेल, आम्ही देव तुम्ही देव, मध्ये भेव काय असा, महाराज म्हणतात. आम्ही देव आहोत आणि तुम्ही देव आहात. भेव मग भीती कशाची आली. कैसा धाक सकळी हे आपुले. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. न म्हणा देह माझा ऐसा मग बरोबर कळेल. हे महाराजांनी ह्या अभंगात एक ग्रॅमॅटिकली फार गंमत केलेली आहे. आणि ते कवीचं लक्षण आहे, खऱ्या कवीचं लक्षण आहे. आपण कसं म्हणतो की जेव्हा आपण दुसऱ्याला काहीतरी संबोधित करत असतो त्यावेळेला तू, तुम्ही, आपण या गोष्टी पहिल्यांदा येतात ना, ॲड्रेसी ज्याला म्हणतो आपण. तर महाराजांनी काय केलेलं, हे कोणाला उद्देशून आहे, तर तुम्हीनी सुरुवात न करता तुम्हीनी शेवट केलाय. तुका म्हणे खरे तुम्ही, तुम्ही अमर आहात, तुम्ही अमर आहात. तुम्ही बघा खरे की खोटे, तुम्हाला कैसा दाख. आणि शेवटी देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. हे महाराजांनी या पद्धतीने सांगितलं. ग्रामर उलटपलट केलं. भाषेमध्ये चालतं, कवींच्या भाषेत तर चालतं. तर हा जो अभंग आहे तो दुसऱ्याच्या संदर्भात त्यांनी मांडणी केली, तुम्ही. आणि इथे आता अमर हा म्हणजे काय? अमर हा म्हणजे मृत्यू येणार नाही, मरणशील नाही. आणि हे पहिल्यापासूनच आहे बरं का. म्हणजे तत्वज्ञानामध्ये मोठा मानला गेलेला ग्रीक विचारवंत, बाप माणूस त्याला म्हणूयात आपण, तो म्हणजे अरिस्टॉटल. तर अरिस्टॉटलने लॉजिक लिहिलं, तयार केलं. लॉजिक, तर्कशास्त्र तयार केलं. तिकडे जसं आपल्याकडं गौतमांचं न्यायशास्त्र आहे, आपल्याकडचं लॉजिक आहे तर्कशास्त्र, तिकडे अरिस्टॉटलने तयार केलं. आणि त्या अरिस्टॉटलच्या तर्कशास्त्राचा प्रभाव कित्येक शतकं नव्हे तर हजारो वर्ष पुढे चालत आला पाश्चात्य तत्वज्ञानाच्या इतिहासामध्ये. तर त्या अरिस्टॉटलने एक सिलॉगिझम ज्याला म्हणतो आपण, की युक्तिवाद कसा असतो, अनुमान कसं असतं, हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातलं त्याची अत्यंत गाजलेली एक हे उदाहरण ते कोणतं, की सर्व माणसं मरते आहेत. सॉक्रेटिस माणूस आहे म्हणून सॉक्रेटिस मरते आहे. तर सर्व माणसं मरते आहेत म्हणजे एक व्याप्ती सांगितली, की मनुष्यत्व आणि मर्त्यत्व ही व्याप्ती आहे. आणि सॉक्रेटिस हा त्या व्याप्तीचा एक भाग आहे. तो मनुष्य आहे, म्हणजे मनुष्यत्वामध्ये आहे. आणि म्हणून आपोआपच तो मर्त्य असला पाहिजे, हे त्यांनी सांगितलं. तर हे अनादिकाळापासून पाहत आलो ना आपण. अरिस्टॉटलने याचा उल्लेख केला. म्हणजे आचार्य विनोबा भावे गंमत करायची फार मोठी. तर ते म्हणाले की पहिल्यापासून अरिस्टॉटलने ते सॉक्रेटिसचं उदाहरण घेतलं, हे सिलॉगिझम सांगताना, हे अनुमान स्पष्ट करताना. आणि नंतर गेली कित्येक शतकं तत्वज्ञानाच्या वर्गामध्ये जेव्हा लॉजिक शिकवतात तेव्हा हेच उदाहरण घेतलं जातं. म्हणजे सॉक्रेटिस मरते आहे. ते म्हणतात की तो तत्वज्ञानाचा प्राध्यापक आता म्हणत नाही की मी पण मनुष्य आहे आणि म्हणून मीही मरते आहे, हा तसं म्हणत नाही. तो बिचारा सॉक्रेटिस कधी होऊन गेला, कधी मनुष्य होता आणि मरूनही गेला. त्याचंच उदाहरण आत्तापर्यंत चालत आलेलं आहे. दुसरं उदाहरण कुणी घेत नाही. क्लासिक उदाहरण आहे अशी विनोबा सांगायचे. तर हे सर्वमान्य सत्य आहे. हे तिकडे ज्ञानेश्वर महाराजांचं एक अभंगच आहे, आजा गेला पंजा गेला देखत देखत नातू तोही गेला म्हणले.
हे बघतात लोक सगळे. तुकाराम महाराज लोकांना सांगतायत की अरे काय तुम्ही माणसात, कशी तुम्हाला अक्कल येत नाही अजून. एक पाहत असा एकाची दहने, सावधत्या गुणे कैसा नव. बघताय रोज, जाताय तिथपर्यंत स्मशानापर्यंत, पोहोचवताय, परत मागे येत आहे आणि नित्याचं काम परत सुरू होतं. ते रामदासांनी सांगितलं ना, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे. करतो दुसरा शोक करतो. एखादा माणूस गेल्यानंतर त्याचा निकटवर्ती जो असतो त्याला शोक होतो आणि होणारच. अकस्मात तोही पुढे चालत आहे. पण नित्याची जगराहाटी चालूच राहावी लागते. त्यालाही जगायचं असतं, इतर खूप लोक शिल्लक असतात त्यांच्याकडे पाहायचं असतं. त्यामुळं त्याचं त्यालाच कळत नाही. अकस्मात तो बाकीचे व्यवहार त्याचे तो करू लागतो. अकस्मात तो पुढे चालतो. म्हणजे हा तो जो व्यवहार आहे तो त्याची आठवण करून देतो लोक. तरी आपले पहिले पाडे पंचावन्न म्हणून लोक त्या पद्धतीने वावरत राहतात. हा आपला आत्तापर्यंतचा अनुभव आहे. त्याच्यामुळं अनेक वेळेला ह्याची आठवण करून द्यावी लागते. अरे कुठल्या भ्रमामध्ये आहेस तू, 14 चौकड्याचं राज्य, तो रावण, तो सुद्धा गेला वगैरे वगैरे. हे आपण एकमेकांना सांगत असतो आणि इशारा देत असतो की अरे बाबा आपल्याला पण जायचं आहे, तुला पण जायचं आहे, मग जरा नीट वाग वगैरे वगैरे वगैरे. तर इथे हा मुद्दा आला महत्त्वाचा, की ज्याच्याबद्दल आतापर्यंत कुणी संशय घेतलेला नाही. आणि तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतायत आता, मरणा हाती सुटली काया, विचारेया निश्चय. की अशा प्रकारचा विचार केला, अशा प्रकारचा निश्चय केला की ज्यामुळं काया मरणाच्या हातून, मरणाच्या तावडीतून सुटली. साहजिक आहे, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. वेगळा विचार आहे की कशा पद्धतीने वावरलं पाहिजे, कशा पद्धतीने वावरतोय, सगळी चिंता नष्ट झाली आणि सहज स्थिती जी आहे त्या सहज स्थितीपर्यंत आलो. आपली जी स्वाभाविक नैसर्गिक जी स्थिती तिथं पोहोचलो, मूळची स्थिती तिथे पोहोचलो. न देखेसे झाले श्रम, आले वर्म हात आहे. त्यामुळं आत्तापर्यंत जे काही श्रम केले, आता साहजिक आहे ना, म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला देता येईल रेफरन्स की गुरुदेव रानडे असं म्हणाले होते की साधक वेगवेगळ्या पद्धतीने, जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कर्म आणि धर्म आचरी जे जाया लागी, साधक शिणले जगी, नाही का, हे सगळे शिणले. तर हा शिणवटा, हा सगळा शिणभाग गेला सगळा. न देखेसे झाले श्रम. म्हणजे आपण अशी वाट चालत 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 पुढे आलो आणि आपल्याला जिथे खूप थकलो, रस्त्यात हातपाय दुखले, 2-4 काटे मोडले पायामध्ये, तहान लागली, पण ते सगळं बाजूला ठेवून आपण शेवटी त्या मुक्कामाला पोहोचलो. मुक्कामाला पोहोचल्या पोहोचल्या जे आत्तापर्यंतचे श्रम झाले ते आपल्याला आठवेनाशे किंवा जाणवेनाशे होतात, कारण आपण पोहोचलो. आले वर्म हात आहे, सापडलं आपल्याला जे काही पाहिजे ते, असं म्हणतात. आणि तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा. आता इथे त्या वेदांताच्या विचारांचा तुम्हाला संबंध लावता येतो की अरे तुम्ही कशाला कीव करता, कुणीतरी गेलं म्हणून, असं म्हणू शकतो ना आपण. कोठे जीव निराळा, परमात्म्याच्या पासून जीव किंवा आत्मा हा निराळा नाहीच आहे, परमात्माच आहे. आणि मग तो जर परमात्मा असेल तर जसा तो परमात्मा अविनाश आहे, तो जसा अमर आहे, तसा हा सुद्धा अमरच आहे, अविनाशच आहे. मग कशाला खंत करायची, कशाला खेद करायचा, कशाला कीव करायची, असा तो सगळा विचार अद्वैत वेदांताच्या पद्धतीने तुकाराम महाराजांनी या अभंगात सांगितला. आणि मी म्हणालो त्याप्रमाणे ती संपूर्ण परंपरा मागे जी उभी आहे ती अशा प्रकारे वेदांताच्या विचारांची आहे. तो मुख्य प्रवाह आहे. त्यामुळे तुम्हाला मांडताना काहीही जरी काही वेगळं मांडायचं असलं तरी सुद्धा त्याच चौकटीत, त्याच संदर्भात तो एक मोठा पॅराडाईम निर्माण झालेला आहे भारताच्या वैचारिक पटलावरती. आणि त्या पद्धतीने तुकाराम महाराज आपल्याला जे म्हणायचे ते
सांगतायत. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम